हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर इथे माझं सगळं आता आवरून झाले, सगळी कामं झाली आणि आता 10:30चा वेळ झालेला आहे. हे रुजूलला घेऊन थोडंसं दुकानात गेले आहे, त्याच्यामुळे म्हटलं व्लॉगला स्टार्ट करते. कारण रुजूल असताना टी व्ही सुरू असते, त्याच्यामुळे मग ना मला असं बोलून व्लॉग बनवताच येत नाही आणि सगळं खूप अवघड होऊन जाते त्याच्यामुळे. तर इथे मी छान फ्रेश वगैरे झाली, स्वयंपाक बनवून रेडी आहे. तुम्हाला दाखवतेच मी आज काय बनवलं जेवणामध्ये. आणि देवपूजा वगैरे सगळी करून घेतली आहे. बाहेरचं तुम्हाला वातावरण पण दाखवते. आज थोडंसं बादल ऊन असंच चालू आहे. तर चला भेटूच तुम्हाला थोड्या वेळात. आता पटापट मी आपलं बाकीचं आवरून घेते. हे पण येतील, त्यांचं मला टिफिन पॅक करायचं आहे. चला, मस्त अशी यांनी देवपूजा करून घेतली आहे. आणि हे घरीच फुलं जे लागल्यात त्याच फुलं आज वाल्या, कारण जे बाहेरून मी मागवते ते सगळे संपले आहे. मी म्हटलं झाडाला आहे तोपर्यंत आता काही मागवत नाही. तर बघू शकता हे असे एवढे फुलं लागले आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता बाहेरून काय मागवत नाही सध्याच. आणि ऊन बघू शकता, थोडंसं म्हणजे फ्रेश ऊन नाही आहे आज, थोडी बादल थोडंसं. मी इथून ग्लासमधूनच दाखवते, आता बाहेर काही जात नाही. तर आज जेवणामध्ये बनवलं आहे वरण भात, कारण आम्ही काल पुरी वगैरे खाल्ली ना, पोळी खायची काही इच्छाच नाही म्हणतात हे. आणि ते मस्त अशी गवार शेंगाची भाजी केली आहे. थोडंसं ऑइल पण जास्ती झालं आहे, कारण ही ना तळण्याची कढई होती त्याच्यामुळे. इथे आता थोडेफार भांडे आहे आणि हे बघू शकता हे पाण्याने झालं आहे असं. तर हे मला साफ करायचं आहे. कसं करते काय करते ते तुम्हाला दाखवते मी नंतर. आणि त्याचसोबत हे जे आहे ना, हे मी ऑनलाईन मागवलं होतं कॉक्रोचसाठी. खूप छान स्प्रे आहे आणि हे केमिकल फ्री आहे, नॅचरल ऑइल्सनी बनलं आहे असं याच्यावर लिहिलं आहे ना. आहे पण तसं, कारण एवढं काही असं हे नाही, सेंट पण चांगला आहे त्याचा. तर ते कॉक्रोचचा स्प्रे खूप छान आहे. तुरंतच थोड्या वेळात आपल्याला कॉक्रोच मेलेले दिसतात, पण ते लाईफ टाईमसाठी नाही आहे. म्हणजे आपण मारतो तेव्हा काही दिवस, मग ते वारंवार असं करत राहावं लागते. पण छान आहे. बाकी कसं ते पावडर वगैरे टाकण्यापेक्षा आता कसं छोटं मुलं घरात असलं ते थोडंसं प्रॉब्लेमच असते, त्याच्यामुळे हे परवडते. आणि ते बऱ्याच याच्यावर चालते, म्हणजे दुसरं कोणतं पाल असो हे ते जे काही किडे किटकूर असतात त्यांच्यासाठी. तर छान आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. कुठे गेला होता रुजूल? रुजूल कुठे गेला होता? आईस्क्रीम. अरे शूज तर काढायचे बाळा पहिले. असं कोण बसते बेडवर आल्याबरोबर? तुला धीर पण नाही असं. काय घेऊन आला रुजूल? आईस्क्रीम. बाबा मला दे. नाही, कुठे मला कुठे द्यायचं आहे? स्वतः सगळं करायचं आहे. अरे बाप रे, तुला येतं का खाता? मा तर हे घेऊन आलाय हा, म्हणून त्याला एक्साइटमेंट आहे. डॅडा एक खा, ऑफिसला नका जाऊ, घरी हेच खात बसा, असं चाललंय. आणि तो तिथे आता आपला आसन लावून बसलाय. तुम्ही काढा आणि घेऊन या. त्यानंतर इथे मी किचनमध्ये आले. म्हटलं यांचा डबा भरून घेते आधी, पण त्याला काही धीर नाही निघत होतं. तो माझ्या मागे 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 बघू शकता, इकडे पण येईल थोड्या वेळात, तुम्हाला दिसेलच. मी यांच्यासोबत काय बोलत होते, मला आता काय आठवत पण नाही आहे कशाबद्दल बोलत होते. आणि तो आईस्क्रीम म्हणजे त्या गेला होता तिकडे, थोडंसं काही काम होतं त्याच्यामुळे. मी यांना सांगितलं होतं, कारण बरेच दिवस झाले तर आईस्क्रीम काही खाल्लंच नव्हतं. मी म्हटलं घेऊन याल येताना, दुपारी बघेल खाईल. पण मला हे लक्षातच आलं नाही की याला जर दिसलं तर हा काही थांबणार नाही. त्याला आईस्क्रीमचं एवढं काही क्रेज नाही, स्वतःच्या हाताने पण खायचं नसते, पण दुसऱ्याने म्हणजे मी खाईन मग त्याच्यातली त्याला देईल थोडी थोडी असं. खूप खात पण नाही, पण त्याला दिसल्यावर मग थांबायचं नसते. तर इथे मी डबा भरून घेते यांचा, आणि मग यांना हे पण जाणार ऑफिसला आता, कारण झाला होता यांचा वेळ पण जायचा. आणि माझे तर सगळे म्हणजे सकाळचं जे रुटीन असते ते तर झालंच होतं सगळं म्हणजे करून. आणि तो इथेच उभा होता, बघू शकता. त्याने डब्याचा झाकण पण घेतला आणि त्याचं इथेच चालू होतं जोपर्यंत मी इकडे किचनमध्ये हे करत होती. त्याला असं होतं की मी तिकडे चल म्हणत, आता हे चलत का नाही यावं म्हणून. तर असं असते. आणि हे 2 वर्षानंतरपासूनचं जे हे 3 वर्षापर्यंतचं जे वेळ आहे ना, ते तर मला वाटतं खूपच स्ट्रगलवालं आहे.
कारण 2 वर्षापर्यंत एवढं काय स्ट्रगल नव्हतं. आता त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या आणि स्ट्रगल मीन्स कसं त्याचं असं असते की मी जो बोलतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, तुमचं बाकी कामं गेले तिकडे खड्ड्यात. तुम्ही ते बाकीचं काही करायचं नाही, फक्त मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तेच करायचं. असं सगळं त्याचं चालू असते. मग इथे टिफिन भरून घेतला आणि आता यांच्या ते सगळं भरून देऊन देते मी. कारण इथे टेबलवर पण हे ग्लासचे कंटेनर आहेत. ठेवणं म्हणजे रिस्कच आहे, कधी सांगता येत नाही. हात लागलं काय लागलं तर खाली पडून फुटायचं. त्याच्यामुळे स्वतःच बॅगमध्ये सगळं भरून घेतलेलं परवडते. कधी कधी जर कामात असल्याने हे इथं उभे असले तर तेच करून घेतात, पण ते आपली तयारी करत होते तोपर्यंत मग म्हटलं मी करून घेते हे. जसं मी ही बॅग भरली तशीच तो माझ्या मागे पडला. बघू शकता ते आता ऑफिसला जायला निघत आहेत आणि त्याचं इकडे चालू होतं तर ते बोलत होते त्याला मला उम्मा वगैरे करतं. तो कुठे उम्मा वगैरे करते, त्यांना उलटं बाय करून सांगत होता की तुम्ही जा आता गाडीने. एवढा हसत होतो आम्ही. आणि मग त्याला बघा आता इथे मी आईस्क्रीम देत बसली. याच्यामुळे मला सकाळीच आईस्क्रीम खावं लागलं, कारण त्याला काही धीर नसता निघला आणि मी ठेवलं असतं ना तर तो काय मानत नव्हता. त्याचं असं होतं तुम्ही दोघंही इथे बसा आणि खा. तो बाई इथे बाय वगैरे सगळंच करत होता तो पटापट, कारण त्याला असं वाटत होतं की यांनी पटकन जावं तो ऑफिसला आणि मग इथे मी आईस्क्रीम खात बसणार. तर आता ही आईस्क्रीममधून ना फक्त 10% खाल्ली असेल त्याने, बाकी सगळी मीच खाल्ली. आणि इथे आता त्याला बाय करायचं होतं तर बघू शकता तुम्ही, विचार करत असणार हे दोघे कुठे गायब झाले आणि याला किती उत्सुकता होती आईस्क्रीमची. पण बघा आता ते ठेवली त्याने तिकडे आणि त्याला आता इथून त्यांना बघून बाय करायचं होतं. तर मी ना आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवायला गेली होती. म्हटलं हे पाणीच होऊन जाईल तोपर्यंत, कारण ते आपण एकदा आईस्क्रीम जर असं काढलं पॅकिंगच्या बाहेर की ते पटकन वितळते. तर त्याला ते नव्हतं पाहिजे की मी तिकडे फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मी तिकडे बाहेरच घेऊन गेली आणि म्हटलं चला त्यांना बाय वगैरे करेपर्यंत तिकडे खाणंही होऊन जाईल आणि हे म्हणजे त्याचं जे आहे मन ते होऊन जाईल. मग ते इकडे गाडी घेऊन बाहेर निघतपर्यंत त्यांनाही नाही म्हटलं तरी 4-5 मिनिट तर लागूनच जातात, वरून खाली जाणे मग सगळं करणे. तर तेवढा वेळ इथे थांबले आणि आज काही कपडे वगैरे धुवायचे नव्हते, कारण कालच मी भरपूर कपडे धुतले होते. त्याच्यामुळे आज काय मशीन लावत नाही. म्हटलं आता 1 दिवसाच्या गॅपनेच लावते मी, तुम्हाला तर माहीत आहे. मग इथे खाता त्याचं बाय वगैरे करून झालं. मग मी त्याला घेऊन आतमध्ये आले. तर असं असते. आणि आताचं कसं झालं आणि त्याचं बाकी गोष्टीला काही हे नाही करत, पण त्याची मस्ती आणि तो जो बोलतो ते आपण केलं पाहिजे असं त्याच्या म्हणजे हे आहे. पण कधी ना चिड पण येते, पण काही करू शकत नाही. ऑप्शन राहत नाही, कारण किती बोललं तरी त्याला काही कळत नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ मी शांत बसते आणि स्वतःच्या मनाला समजवून घेते. त्याला वाटत असेल खूप वर्षांनी आलो आहे तर यांचं मस्त मजाच घेऊन घेतो. असं होतं. आणि दुपारचा वेळ झाला तर बघू शकता इथे वातावरण अचानक बदललं, पूर्ण हवा वगैरे सुटली होती आणि माहीत नाही पाऊस येणारच आहे असं वाटते मला, कारण इतकं गरम होतं आहे की सांगायचंच नाही. तर चला असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. छोटा आहे, पण मी असं ठरवलं की छोटा असो नाही कसं असो पण टाकायचं. त्याच्यामुळे मी छोटा असला तर छोटा टाकून देते. एडिट करायला मला सोपं पडतं त्याच्यामुळे. तर चला भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि इथे बघू शकता हे कबूतर किती छान दिसत आहे.